संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पद्धतीनं संजय दिना पाटलांनी वक्तव्य केलेले आहे. शिवाय मारण्याची धमकी आणि आपण खून केले हे आरोपी स्वतःहूनच बोललेले आहेत अशा पद्धतीचं त्यांनी पत्र केले, त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं म्हणतात. नाही, माननीय संजय राऊत यांनी सीपी साहेबांना काय पत्र दिलं आहे याची मला कल्पना नाहीये. ते पत्र मी काही अजून पाहिलेलं नाही. परंतु संजय दिना पाटील साहेब हे संजय राऊत यांच्यासोबत असेपर्यंत चांगले होते. त्यांची साथ सोडल्यानंतर ते वाईट झालेले आहेत आणि ज्या काही तक्रारी करत आहेत त्या अर्थातच सूडबुद्धीने करतात हे प्रथम दर्शनी मला तरी जाणवत आहे. परंतु नेमकी त्यांची तक्रार काय आहे ह्याची मला माहिती नाही. परंतु ती माहिती घेऊन त्याच्यावरती काही योग्य ती कारवाई आम्ही करू. परंतु फक्त सूडबुद्धीचं राजकारण, आता खरं तर संजय राऊत जे ह्यांचे नेते देखील त्यांनी देखील आजपर्यंत फक्त सूडबुद्धीचं राजकारण केलं आणि तेच राजकारण हे संजय राऊत करताना दिसत आहेत. पांडुपमध्ये काहीशी तणावाची स्थिती आहे. संजय राऊतांच्या निवासस्थानी बरेच कार्यकर्ते जमले आहेत. तसंच संजय दिना पाटलांच्या इथे पण कार्यकर्ते जमलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नाही, अर्थातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस विभाग हा सक्षम आहे आणि जिथे जिथे सेन्सिटिव्ह इन्सिडेंट होऊ शकतात किंवा असे काही इन्सिडेंट होऊ शकतात याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. परंतु ही परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला जवळपास 23 आमदार गैरहजर होते. आता बघा, शेवटी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय अनेक खासदार हे महायुतीमध्ये येऊ इच्छित होते. तो त्या निर्णय अखेरीस घेतलाच. तशाच पद्धतीने अनेक लोकप्रतिनिधी, उबाटाचे अनेक पदाधिकारी यांनी समोरनं येऊन आम्हाला इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे, आम्हाला खऱ्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचे गैरहजर राहायचे कारण कदाचित अनेक असले, परंतु त्याच्यामधलं प्रमुख कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांना काम करायचं हे त्यांचं प्रमुख कारण असू शकतं. ऑपरेशन टायगरच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका राहिली असं कळतंय. 6व्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे. नाही बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं. आज आम्ही एकामेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एका विचारधारेने चालणारा आम्ही पक्ष आहोत. होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकामेकांना साधणं काही चुकीचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकांमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले. मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्वाचा आहे. खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जात आहेत. 3 दिवसाचा दौरा असल्याने प्रत्येक मतदारांकडे मला वाटत नाही तसा आता दौरा करून काय उपयोग पडेल. त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत. पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत. मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का? हा प्रश्न निर्माण होतो ना. मला वाटतं जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे पक्षीय राजकारण विरहित होत असतात. परंतु अंबादास दानवेंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय रामदास भाईंनी ह्या अगोदर ज्या पद्धतीने आउट ऑफ द वे जाऊनची मदत केलेली आहे त्याची जाणीव करायची त्यांनी जर का ठेवली तर असे त्यांच्यामध्ये देखील बदल भविष्यामध्ये होऊ शकतो. नाही, मला वाटतं ह्या घटनेचा निकाल हा लवकरात लवकर आला पाहिजे ही आमची देखील इच्छा आहे आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही 100% झाली पाहिजे ह्या मताचा आम्ही देखील आहोत. धन्यवाद.